हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली मराठीची 24वी कविता पाहणार आहोत। झोक्या रे झोक्या। झोक्या म्हणजे काय? झोका सगळ्यांनाच माहिती आहे ना। एकदम छान कविता आहे, आपण पाहूया। एक व म्हण, एक आणि म्हणा। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ। काय म्हणतोय झोका दादा? म्हणजे एक मुलगा आहे ना, तो झोक्यावर बसलेला असतो। तो म्हणतोय झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, म्हणजे झोका दिला, झोका वरती जातो का नाही, माग पुढं। आणि तो म्हणतोय चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ। आता खाली काय दिलेलं आहे? झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घरात बांधून येऊ। जो कावळा आहे ना, इकडे तिकडे उडताना दिसतोय, तर हा मुलगा त्याला म्हणतोय झोक्या रे झोक्या चल आपण उंच जाऊ आणि कावळ्याला काय करू? घरी बांधून येऊ, त्याच्या घरी बांधून ठेवू त्याला, म्हणजे तो बाहेर जाऊ शकणार नाही। खाली काय आहे? झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊन येऊ। म्हणजे हा पोपट आहे ना, पोपटाला काय आवडतं माहिती का? पोपटाला पेरू आवडतो। त्यामुळं मुलगा म्हणतोय चल झोक्या उंच उंच तू माझ्यासोबत झोका घे, म्हणजे मला झुलव आणि आपण पोपटाला पेरू देऊन येऊ। त्याच्यानंतर खाली काय आहे? झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ। म्हणजे माझी ताई आहे ना, तिला कैऱ्या आवडतात, त्याच्यासाठी आपण कैऱ्या घेऊन येऊ। इथेच ही कविता संपलेली आहे। आणि आता काही प्रश्न दिलेत ते आपण पाहूया। एक काय आहे? मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचे आहे? मुलाला काय द्यायचे आहे पोपटाला? तर पोपटाला पेरू आवडतो ना, तर मुलाला पोपटाला पेरू द्यायचा आहे। दुसरा प्रश्न, मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे? हे चित्रामध्ये दिसत आहे। काय आणले मुलाने ताईसाठी? कैऱ्या आणलेल्या आहेत, कैऱ्या त्याला आणायच्या आहेत ताईसाठी। तिसरं, तू पक्षी झालास तर काय करशील ते सांग। म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, जर तुम्ही पक्षी झालात तर तुम्ही काय करता ते सांगा। तुमच्या मनाने सांगायचं काही पण, मी इकडे तिकडे उडण, फळं खाईन, असं तसं, आपल्या आपल्या मनाने। इथेच ही कविता संपलेली आहे। आपण पुढची कविता किंवा धडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। थँक्यू।